MIDC कुपवाड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 2:20 वाजण्याच्या सुमारास व्यवसायातील आर्थिक देवाणघेवाणीतून झालेल्या वादातून गोळीबाराची गंभीर घटना घडली। यामध्ये महेश पारचे हा युवक डाव्या मांडीला गोळी लागून गंभीर जखमी झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील आरोपी राहुल सुभाष माने, गणेश सदाशिव खोत व महेश पारचे हे तिघेही सूतगिरणी चौकातून थार गाडी क्रमांक MH10 ER 8262 मधून जात होते। यावेळी महेश पारचे याच्यासोबत आर्थिक व्यवहारावरून वाद झाल्याने गणेश खोत यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली। तुला आता जिवंत ठेवत नाही अशी धमकी देखील दिली। वाद चिघळताच राहुल माने संतापला आणि त्याच्याकडील गावठी पिस्तूल काढून महेश पारचे याच्यावर गोळी झाडली। गोळी महेशच्या डाव्या मांडीला लागल्याने तो गंभीर जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच MIDC कुपवाड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। गंभीर स्वरूपाच्या या प्रकरणाची माहिती माननीय पोलीस अधीक्षक, माननीय अपर पोलीस अधीक्षक व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देऊन त्यांच्या सूचनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी गुन्हे शोध पथकाच्या 2 विशेष टीमचे गठन केले। फक्त 4 तासांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत MIDC कुपवाड गुन्हे शोध पथकाने आरोपी राहुल सुभाष माने राहणार संकल्पनगर बामनोळी कुपवाड, गणेश सदाशिव खोत राहणार शांत कॉलनी कुपवाड यांना ताब्यात घेतले। गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून आरोपी तसेच जखमी तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न व गर्दी मारामारीसह अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत। पोलीस तपास सुरू असून पुढील कारवाई गतिमान करण्यात आली आहे।